नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो, आपण गेल्या वेळेला सराव संच 3 आणि 4 बघितलेला आहे. आता आपण सराव संच 5 आणि 6 सोडवणार आहोत. तर सगळ्यांनी लक्ष द्या. मुलांनो, सराव संच 5 सोडवत असताना त्याच्या आधी आपल्याला संख्येचे विस्तारित रूप आणि अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची किंवा ती कशी लिहायची ते आपण आधी बघणार आणि मग आपण सराव संच 5 सोडवणार आहोत. ठीक आहे, तर स्थानिक किंमत कशी काढायची ते आपण बघूया. नमस्कार बालमित्रांनो, रत्नमाला राऊत या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण स्थानिक किंमत व विस्तारित रूप हे एका दृष्टिक्षेपात दाखवणारा एक चार्ट शिकणार आहोत. हा चार्ट तुम्ही तुमच्या घरी किंवा शाळेमध्ये देखील लावू शकतात. आपल्याला माहिती आहे की आपल्या गणितामध्ये आपल्या 0 ते 9 या 10 अंकापासून आपण संख्या लिहितो, वाचतो, त्याचप्रमाणे त्याच्यावरील क्रिया करतो. तर याला आपण दशमान संख्यालेखन पद्धती असे म्हणतो. मग या दशमान संख्यालेखन पद्धतीमध्ये स्थानानुसार त्या अंकाची किंमत बदलत जाते. त्यासाठी मी हा चार्ट तयार केलेला आहे. तुम्हाला इथे स्थान दिलेले आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेले देखील आहेत. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज. तुम्हाला बोटांच्या सहाय्याने लक्षात ठेवण्याची एक ट्रिक्स मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला स्थानिक किंमत जर तुम्हाला कळाली तर तुम्ही विस्तारित रूप सहज लिहू शकता आणि स्थानानुसार कुठल्याही अंकाची स्थानिक किंमत सांगू शकता. कुठल्याही संख्या ह्या 0 ते 9 ह्या 10 अंकापासूनच तयार होतात. त्यामुळे हे 10च अंक मी इथे घेतलेले आहेत. चला तर मग आपण अगोदर शून्याची किंमत पाहूया स्थानानुसार. तर शून्याची किंमत कुठल्याही स्थानानुसार ही 0च राहणार आहे. 0, 10,000 स्थानी 0, लक्ष स्थानी 0, कोटी स्थानी 0, 10 कोटी स्थानी 0, अब्ज स्थानी देखील 0. त्यानंतर एक एकक म्हणजे एकच, एक दशक म्हणजे 10, एक शतक म्हणजे 100, 1,000 म्हणजे 1,000, एक 10,000 म्हणजे 10,000, एक लक्ष म्हणजे 1 लाख, एक दशलक्ष म्हणजे 10 लाख, एक कोटी म्हणजे 1 कोटी. हे बघा, स्थानानुसार शून्यांची संख्या वाढत जात आहे. एक दशकोटी म्हणजे 10 कोटी आणि एक अब्जची किंमत 1 अब्ज. याच प्रकारे आपण बाकीचे अंक देखील इथे पाहणार आहोत. अशा प्रकारे तुम्हाला जर 0 ते 9 या अंकाच्या किमती त्यांच्या स्थानानुसार माहिती असतील तर तुम्ही स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप सहज लिहू शकता. बालमित्रांनो, आज आपण उदाहरण संग्रह 5 व 6 सोडवण्यापूर्वी संख्येचे विस्तारित रूप काय असते आणि स्थानिक किंमत काय असते, ती कशी लिहितात आणि कशी काढतात हे समजून घेणार आहोत. इथे मी एक संख्या लिहिलेली आहे, 27,65,043. आता ह्या संख्येतील अंक आपण अगोदर ह्या अंकाच्या कॉलममध्ये लिहूया. 3, 4, 0, 5, 6,
7 आणि 2 ही संख्या आपण इथे लिहिलेली आहे 27,65,043. आता ह्या अंकाचे आपण स्थान लिहूया. जसे की आपल्याला संख्या वाचताना आपण स्थान शिकलेलो आहोत, एकक, दशक, ते स्थान आपण इथे लिहून घेऊया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. म्हणजे ही संख्या दशलक्ष ह्या स्थानापर्यंतची आहे. ही संख्या 7 अंकी आहे. आता आपल्याला या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. खूप सोपं आहे. आपल्याला त्याचे स्थान जर माहीत असेल तर आपण स्थानिक किंमत सहज काढू शकतो. स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या स्थानानुसार काढलेली त्याची किंमत. 3 हा एकक स्थानी आहे म्हणून 3ची किंमत ही 3च. 4 दशक आहे, दशक स्थानी असल्यामुळे 4 दशक म्हणजे 40. 0 हा शतक स्थानी आहे. आता इथे 0 आहे म्हणून शतक असेल तरीही 0च येणार. जर इथे दुसरी संख्या असती 2, 3, 4, 5 तर त्याची किंमत ही 2 शतक असती तर 200 आली असती, 3 शतक असती तर 300 आली असती. परंतु इथे 0 असल्यामुळे 0 त्याची स्थानिक किंमत आलेली आहे. 5 हा हजार स्थानी आहे म्हणजे 5ची किंमत होईल 5,000. 6 हा 10,000 स्थानी आहे म्हणजे 6ची किंमत होईल 60,000. 7 हा लक्ष स्थानी आहे, 7ची किंमत होईल 7 लक्ष. आणि 2 हा दशलक्ष स्थानी आहे म्हणजे 2ची किंमत होईल 20 दशलक्ष, 20 लक्ष. अशा प्रकारे आपण त्यांच्या स्थानावरून ह्या अंकाच्या किमती इथे लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला बघायचं आहे की विस्तारित रूप म्हणजे काय. जेव्हा आपण अंकांची स्थानिक किंमत काढतो, या स्थानिक किमतीला आपण जेव्हा बेरजेच्या स्वरूपात लिहितो तेव्हा तेच त्या संख्येचे विस्तारित रूप होते. म्हणजे कसे बघा, आता ही संख्या दिलेली आहे आपल्याला 27,65,043. आता आपल्याला संख्येचे विस्तारित रूप लिहायचे आहे म्हणजे तिच्या स्थानिक अंकातील स्थानिक किमतीची बेरजेच्या स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे. कसं लिहू बघा. 20 लक्ष अधिक 7 लक्ष अधिक 60,000 अधिक 5,000 अधिक 0 अधिक 40 अधिक 3 हे झाले ह्या संख्येचे विस्तारित रूप. आता इथे तुम्ही बघितलं असेल शतकस्थानी 0 आहे. हा 0 आपण लिहिला किंवा नाही लिहिला तरी देखील चालते. म्हणजे ह्या संख्येचे विस्तारित रूप आपण अशा प्रकारे लिहू शकतो. 0 वगळता 20 लक्ष अधिक 7 लक्ष अधिक 60,000 अधिक 5,000 प्लस हा 0 आपण नाही लिहिला तरी चालतो, तो आपण वगळून घेऊया 40 अधिक 3. म्हणजे हे देखील विस्तारित रूप ह्या संख्येचे बरोबर आहे आणि हे लिखाण केलेले विस्तारित रूप देखील ह्या संख्येचे बरोबर आहे. 0 आपण लिहिला किंवा नाही लिहिला तरीही चालतो, परंतु जेव्हा संख्या त्याची तयार करता येते तेव्हा त्याच्या स्थानावर काहीच नाही तिथे म्हणजे तिथे आपल्याला 0 लिहावा लागतो. अशा प्रकारे आपण सहजरित्या संख्येचे विस्तारित रूप आणि स्थानिक किमतीवरून बेरजेच्या स्वरूपात विस्तारित रूप लिहू शकतो. आता आपण स्थानिक किमतीवर आधारित उदाहरण संग्रह 5 बघणार आहोत. उदाहरण संग्रह 5 मध्ये पहिला प्रश्न आहे, खालील संख्यातील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा. म्हणजे इथे काही अंकाला अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे, त्या अंकांची आपल्याला स्थानिक किंमत लिहायची आहे. ती स्थानिक किंमत लिहिण्यासाठी आपल्याला त्याचे स्थान माहीत असणे आवश्यक आहे. हे मी प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला सांगत आहे कारण स्थान माहीत असणे हे संख्या वाचन, लेखन, स्थानिक किंमत, विस्तारित रूप, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रियांसाठी स्थान माहीत असणे आवश्यक आहे. एकक, द म्हणजे दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दल म्हणजे दशलक्ष. इथे मी स्थान लिहिलेले आहेत. तर पहिली संख्या बघूया आपण. पहिली संख्या आहे 78,95,210. आपल्याला 7ची स्थानिक किंमत लिहायची आहे. 7 हा दशलक्ष स्थानी आहे म्हणजे 7ची किंमत येईल 70 लक्ष किंवा 70 लाख. दुसरी संख्या आहे 14,95,210.
यामध्ये आपल्याला 4 ह्या अंकाची स्थानिक किंमत लिहायची आहे. तर 4 हा अंक आहे लक्षस्थानी, म्हणजे 4ची किंमत येईल 4 लक्ष. किंवा आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण स्थानिक किंमत लिहित असताना अंकाच्या पुढे जेवढे अंक आहेत दिलेल्या, समजा 4ची स्थानिक किंमत लिहायची आहे तर 4च्या पुढे 1 2 3 4 5 हे अंक आहेत, तर तेवढे शून्य आपण इथे लिहू शकतो. परंतु योग्य प्रकार तर हाच आहे की आपण स्थानानुसार त्याची किंमत लिहिणे. परंतु लक्षात ठेवण्यासाठी हाही चांगला मार्ग आहे. आता आपल्याला संख्या आहे 3,52,749 मध्ये आपल्याला 5ची स्थानिक किंमत काढायची आहे. 5चे स्थान आहे 10,000, म्हणजे 5ची किंमत येईल 50,000. त्यानंतर 50,000 इथे संख्या दिलेली आहे आणि शून्याची आपल्याला ह्या स्थानिक किंमत काढायची आहे. शून्य हा एकक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत येईल 0. आणि सांगायचं झालं तर शून्य हा जर कुठल्या जरी स्थानी असेल तरी शून्याची स्थानिक किंमत ही 0च राहते. त्यानंतर 5 नंबरची संख्या आहे 89,99,988. यामध्ये आपल्याला या 9ची स्थानिक किंमत काढायची आहे. हा 9 आहे 10,000 स्थानी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 स्थान असे मोजूनही तुम्ही काढू शकता. किंवा 9च्या पुढे 1 2 3 4 शून्य आहेत म्हणून डायरेक्ट 4 शून्य दिले तरीही बरोबर येणार. 9 हा 10,000 स्थानी असल्यामुळे 9ची किंमत येईल 90,000 रुपये. ही झाली त्या 9ची स्थानिक किंमत. आता आपल्याला पाहायचा आहे प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा आहे खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. बालमित्रांनो, आत्ताच आपण पाहिले की संख्येची स्थानिक किंमत जर आपण लिहिली बेरजेच्या रूपात की ते त्या संख्येचे विस्तारित रूप होते. त्याप्रमाणे आपण आता ह्यांची स्थानिक किंमत लिहून यांचे विस्तारित रूप तयार करणार आहोत ह्या संख्यांचे. तर विस्तारित रूप लिहित असताना अगोदर मोठ्या स्थानावरच्या संख्येची किंमत लिहायची. म्हणजे इथं मोठ्या स्थानावर आहे 5. 5 हा कोणत्या स्थानावर आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लक्ष. म्हणून या 5ची किंमत येईल 50 लक्ष. आणि बरोबर बघा त्याच्यासमोर जेवढे अंक आहेत तेवढे शून्य त्याच्यासमोरही येणार. त्यानंतर 6 हा आहे लक्षस्थानी म्हणून 6ची किंमत येईल 6 लक्ष किंवा 6 लाख. त्यानंतर 4 हा 10,000 स्थानी आहे. 10,000 स्थानी आहे म्हणजे 4ची किंमत आली 40,000. 3 हा 1000 स्थानी आहे म्हणून 3ची किंमत 3,000. अधिक 2 हा शतक स्थानी आहे म्हणून 2ची किंमत 200. 1 हा दशक स्थानी आहे. 1 दशक म्हणजे 10. आणि 5 हा एकक स्थानी आहे म्हणून 5ची किंमत जी आहे तीच राहणार. त्यानंतर दुसरी संख्या आहे 70,815. यामध्ये 70,000, 7 हा 10,000 स्थानी आहे म्हणून 7ची किंमत येईल 70,000. 0 हा 1000 स्थानी आहे. शून्यची किंमत कुठल्याही स्थानी असेल तर 0. हा 0 लिहिला किंवा नाही लिहिला तरी देखील चालतो. 8 हा शतक स्थानी. 8 शतक म्हणजे 800. 1 दशक म्हणजे 10 आणि 5 एकक म्हणजे 5च. 3 नंबरच्या उदाहरणामध्ये 8 हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 लक्ष स्थानी आहे म्हणून 8ची किंमत झाली 8 लक्ष. अधिक 3ची 30,000. 10,000 स्थानी असल्यामुळे 30,000. 5 हा हजार स्थानी आहे म्हणून 5,000 म्हणजे 5,000. 9 शतक म्हणजे 900. 9 दशक म्हणजे 90 आणि 9 एकक म्हणजे 9. चौथ्या उदाहरणामध्ये एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. 8 हा लक्षस्थानी आहे म्हणून 8ची किंमत 8 लक्ष. अधिक हा 8 10,000 स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 80,000. हा 8 हजार स्थानी आहे म्हणून त्या 8ची किंमत आहे 8,000. हा 8 शतक स्थानी. 8 शतक म्हणजे 800. 8 दशक म्हणजे 80 अधिक 9 एकक म्हणजे 9च. त्याचप्रमाणे शेवटच्या उदाहरणामध्ये 92,32,992 मध्ये 9 हा आहे दशलक्ष स्थानी म्हणून त्याची किंमत येईल 90 लक्ष. 90 लक्ष. 2ची किंमत येईल 2 लक्ष. 30,000 अधिक या 2ची किंमत 2,000 अधिक या 9ची किंमत 9 शतक म्हणजे 900. 9 दशक म्हणजे 90 आणि 2 एकक म्हणजे 2. अशा प्रकारे हे विस्तारित रूप आपण सहज सोडवू शकतो स्थान माहीत असेल तर.
बघा प्रश्न तिसरा आहे, खालील संख्यातील प्रत्येक अंकाचे स्थान व त्याची स्थानिक किंमत लिहा. आता आपल्याला ह्या संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थान लिहून त्या अंकाची स्थानिक किंमत लिहायची आहे. तर आपण सर्वप्रथम काय करूया, हे स्थान अगोदर आपण इथे लिहून घेऊया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. 7 अंकी संख्या आहे त्याच्यामध्ये, म्हणून 7 अंकापर्यंतचे स्थान आपण इथे लिहिलेले आहेत. आता पहिली संख्या आहे 35,705. या संख्येमध्ये एकक आहे 5, म्हणून त्याची किंमतही होईल 5च. दशक आहे 0, 0 असल्यामुळे अगोदर आपण ह्या अंकाचे स्थान लिहूया. हा 5 एकक, त्याची स्थानिक किंमत 5. 0 दशक म्हणजे त्याची स्थानिक किंमत ही 0च राहणार. या संख्येमध्ये 7 शतक आहे, तर त्या 7 शतक म्हणजे 700 त्याची स्थानिक किंमत राहील. 5 हजार आहे, स्थान त्याचे 1000 आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत राहील 5000. त्यानंतर 3 हा 10,000 स्थानी आहे, म्हणून 3ची किंमत राहील 30,000. त्याचप्रमाणे दुसरी संख्या आहे 7,82,899. ती आपण अगोदर लिहून घेऊया इथे. 7 लक्षमध्ये 9 हा एककस्थानी आहे, दशकस्थानी देखील 9 आहे, शतकस्थानी 8 आहे. त्यानंतर 2 हा 1000 स्थानी आहे, 8 हा 10,000 स्थानी आहे आणि 7 हा लक्षस्थानी आहे. ही आपण संख्या इथे लिहिलेली आहे 7,82,899. आणि ह्या संख्येचे स्थान आपण इथे समजून घेतलेले आहे. आता आपण त्याची स्थानिक किंमत लिहूया. 9 एकक म्हणजे 9च, 9 दशक म्हणजे 90, 8 शतक म्हणजे 800. त्यानंतर 2,000 स्थानी आहे, म्हणून 2ची किंमत 2,000. 8 हा 10,000 स्थानी आहे, म्हणून ह्या 8ची किंमत येईल 80,000. 7 हा लक्ष स्थानी आहे, म्हणून ह्या 7ची किंमत येईल 7 लक्ष. अशा प्रकारे आपण दुसऱ्या संख्येचे देखील स्थान आणि त्यांच्या स्थानिक किमती इथे लिहिलेल्या आहेत. आता आपण तिसरी संख्या घेऊया उदाहरणामध्ये. या तिसरी संख्या आहे 82,74,508. एककस्थानी आहे 8, दशकस्थानी 0, शतकस्थानी 5, हजार स्थानी 4, 10,000 स्थानी 7, लाख स्थानी 2 आणि दशलक्ष स्थानी आहे 8. हे बघा, आपण 3 नंबरची संख्या इथे लिहिलेली आहे स्थानानुसार 82,74,508. आता आपल्याला ह्या संख्येतील अंकाचे स्थान माहीत झालेले आहेत. आपण त्यांची स्थानिक किंमत लिहूया. 8 एकक म्हणजे 8, 0 दशक म्हणजे 0च राहील, 5 शतक म्हणजे 500, त्या अंकाची स्थानिक किंमत होईल 500. 4,000 स्थानी आहे, म्हणून त्याची किंमत 4,000. 7 हा 10,000 स्थानी आहे, म्हणून 7ची किंमत होईल 70,000. 2 हा लक्ष स्थानी आहे, म्हणून 2ची किंमत होईल 2 लक्ष. 8 हा दशलक्ष स्थानी आहे, म्हणून या 8ची किंमत होईल 80 लक्ष. हे बघा, आपण या तिन्ही संख्येतील अंकांचे स्थानही लिहिलेले आहे आणि त्याच्याखाली त्यांच्या स्थानिक किमती देखील लिहिली. संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून संख्या लिहा. पहिली संख्या आहे 60,000 अधिक 4,000 अधिक 600 अधिक 70 अधिक 9. म्हणजे आपल्याला इथं 1000 स्थान आणि 10,000 स्थान एकत्र करून लिहायचे आहे. ही संख्या होईल 64,679. पुढची संख्या ही लक्ष स्थानापर्यंतची आहे, म्हणून ही संख्या होईल 9,20,000. 20,000 आणि 7,000 हे स्थान आपल्याला एकत्र करायचे आहेत. 27,805. त्यानंतर पुढची संख्या ही दशलक्ष स्थानापर्यंतची आहे. ही संख्या आहे 7 अंकी संख्या आहे. ही संख्या कशी लिहायची बघा. 20 लक्ष आणि 20 दशलक्ष आणि 3 लक्ष आपल्याला 2 स्थान एकत्र करायचे आहेत. हे होतील 23 लक्ष, 60,000 आणि 9,000 हे 2 स्थान एकत्र मिळवायचे आहेत. हे होतील 69,000. त्यानंतर ही संख्या आहे 500 आणि पुढे 10 अधिक 7 म्हणजे 17. ही संख्या होईल 23,69,517. त्यानंतर पुढची संख्या ही लक्ष
स्थानापर्यंतची आहे. ही संख्या होईल 7,80,000 आणि 4,000 आपल्याला एकत्र करायचे आहेत, कारण 1000 आणि 10,000 आपण म्हणताना सोबत म्हणणार आहोत. 84,500 500च्या पुढे कुठली अंक नाही आहे, त्यामुळे शेवटी 500च राहील. 7,84,500. त्यानंतर पुढची संख्या ही 10 लक्ष स्थानापर्यंतची आहे. यामध्ये लक्षस्थान नाही, म्हणजे तिथे 0 लिहायचं आहे आपल्याला. 80 लक्ष, लक्षस्थानावरती संख्या दिलेली नाही म्हणून आपण 0 लिहिलेला आहे. त्यानंतर 50,000 आणि इथे 1,000 आहे, म्हणजे 51,000. इथे 600 म्हणजे 6 शतक, दशकस्थानी काहीच नाही म्हणजे 0. 600 हे 9 एकक स्थानचे, म्हणजे ही संख्या होईल 80,51,609. बालमित्रांनो, उदाहरण संग्रह 6 सोडवण्यापूर्वी आपण लहान मोठी संख्या व तिला देण्यात येणारे चिन्ह कसे वापरायचे हे शिकणार आहोत. समजा आपल्याला संख्या दिलेली आहे 2 आणि 4. यामध्ये आपल्याला चिन्ह वापरून दाखवायचे आहे कोणती संख्या लहान आहे आणि कोणती संख्या मोठी आहे. हे अंक बघून आपण लगेच सांगू शकतो, परंतु चिन्ह वापरताना बऱ्याच विद्यार्थ्यांना गोंधळ होतो की समजा जर चिन्ह असे आहे तर हे दोन टोके कुठे दाखवायचे, मोठ्या संख्येकडे दाखवायचे का छोट्या, आणि हे टोक छोट्या संख्येकडे दाखवायचं का मोठ्या संख्येकडे. हा गोंधळ होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. समजा आपण 2 फुले घेतलेली आहेत, तर ही 2 फुले ह्या छोट्या जागेमध्ये सहज बसून जातील, आणि 4 फुले घेतलेली आहे, हिच्यासाठी ही मोठी जागा लागणार आहे. ही 4 फुले. म्हणून हे चिन्ह देत असताना ही जी 2 टोके आहेत ती 4 कडे करायची आहेत, म्हणजेच मोठ्या संख्येकडे करायची आहेत, आणि ही 2 जी फुले आहेत ही लहान भागाकडे आहेत, म्हणून हा भाग हा लहान संख्येकडे दाखवायचा आहे, म्हणजे हे चिन्ह येईल अशा प्रकारे. त्याचप्रमाणे 5 आणि 3 मध्ये बघा, 3 फुले जर आपण काढली तर ती इथे बसणार आहेत, 2 3, आणि 5 जर काढली तर 1 2 3 4 5 इथे बसणार आहेत. त्यामुळे हे चिन्ह देत असताना मोठी संख्या अशी दाखवावी लागेल. अशा प्रकारे हे चिन्हे वापरावे लागतील. त्यानंतर जर समजा संख्या ह्या मोठ्या असतील तेव्हा आपण हे प्रत्येक वेळेस असे प्रतीक काढू शकत नाहीत, परंतु एकदा जर चिन्ह कसे घ्यायचे माहीत झाल्यानंतर प्रतीकांची गरज नाही, आपण सहज संख्येला ते चिन्ह वापरू शकतो. त्यानंतर एक संख्या घेऊया आपण 23,722, आणि दुसरी घेऊया 35,293. या संख्येमध्ये आपल्याला चिन्ह दाखवायचं आहे. जेव्हा दोन्ही साईडच्या संख्यांचे स्थान हे सेम असतील, म्हणजे ही 5 अंकी संख्या आहे आणि ही 5 अंकी संख्या आहे, अशा वेळेला 10,000 स्थानी कुठला अंक आहे हे बघायचं. ज्या संख्येच्या 10,000 स्थानी मोठा अंक ती संख्या मोठी. यामध्ये 2 इथे 3 आहे, म्हणजे ही संख्या मोठी आहे, म्हणून आपण इथे असे चिन्ह वापरायचे आहे. जेव्हा दिलेल्या संख्या 3 अंकी आणि 4 अंकी असतील, 235 आणि इकडे आहे 912, इकडे आपण 4 अंकी संख्या घेऊया 9,123. अशा वेळेला ज्या संख्येमध्ये जास्त अंक आहेत ती संख्या मोठी असते. या संख्येमध्ये 4 अंक आहेत आणि इथे 3च अंक आहेत, म्हणजे या 2मध्ये ही संख्या मोठी आहे. 9,123 ही संख्या मोठी आहे. अशा प्रकारे आपण हे चिन्ह वापरायचे आहे. आता आपण सोडूया उदाहरण संग्रह 6. पहिला प्रश्न आहे, चौकटीत ही 2 चिन्हे दाखवली आहेत, यापैकी च्यापेक्षा कमी च्यापेक्षा जास्त यापैकी योग्य चिन्ह लिहा. तर इथे 2 संख्या दिलेल्या आहेत. ही 4 अंकी संख्या आहे आणि ही 5 अंकी संख्या आहे. अर्थातच ज्या संख्येमध्ये जास्त अंक आहेत ती संख्या मोठी असते, म्हणून इथे चिन्ह येईल अशा प्रकारे. 15,705 5,705 पेक्षा नक्कीच मोठी आहे, म्हणून 5,705 ही लहान आहे 15,705 पेक्षा. त्यानंतर खाली दिलेल्या संख्या ह्या दोन्ही बाजूला ह्या 7 अंकी संख्या आहेत. तर अशा वेळेला ज्या संख्येच्या मोठ्या स्थानावरील अंक मोठा ती संख्या मोठी असते. इथे 10,000 स्थानी
10 लाख स्थानी 2 आहेत आणि इथं 10 लाख स्थानी 1 आहे. म्हणजे 2 हा अंक 1 पेक्षा मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी आहे. या संख्येचे वाचन करताना 22,74,705 ही मोठी आहे 12,74,705 पेक्षा. त्यानंतर या दोन संख्येमध्ये दशलक्ष स्थान सेम आहे 3-3, लक्षस्थानही सेम आहे 5-5, 10,000 स्थानही सेम आहे 3-3. मग आपण हजार स्थान पाहूया. हजार स्थान इथे 3 आहे आणि इथे 2 आहे, म्हणजे इथे जास्त आहे, म्हणजेच ही संख्या मोठी आहे. त्यानंतर ही संख्या 5 अंकी आहे, ही 6 अंकी आहे, म्हणजे हिच्यामध्ये जास्त अंक असल्यामुळे ही संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे खाली 4,80,009 आहेत, इथे 4,90,008 आहेत. 10,000 स्थानचा अंक ह्या संख्येचा जास्त आहे म्हणून ही संख्या मोठी आहे. त्यानंतर शेवटची संख्या 35,000, 35,80,177, 35,88,172. नक्कीच इथे 10 लाख आणि लाख स्थान दोन्ही संख्येचे सेम आहेत, परंतु 10,000 स्थानही सेम आहे, परंतु 1000 स्थानावर इथे 0 आहे, इथे 8 आहे, म्हणजेच ही संख्या काय आहे? मोठी आहे. इथे आपण अशा प्रकारे चिन्ह द्यायचे आहे. प्रश्न दुसरा, खालील उदाहरणे सोडवा. 1. स्वयंसिद्धा महिला बचत गटाने उडदाचे 3,45,000 पापड तयार केले आणि स्वाभिमानी बचत गटाने उडदाचे 2,95,000 पापड तयार केले, तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले? इथे आपण सर्वप्रथम लिहूया. स्वयंसिद्धा महिला बचत गटाने तयार केलेले पापड आहेत 3,45,000 आणि स्वाभिमानी बचत गटाने तयार केलेले पापड आहेत 2,95,000. लाखा स्थानापर्यंतची संख्या आहे, तर 3 लाख हे 2 लाखापेक्षा जास्त आहेत, म्हणून नक्कीच 3,45,000 ही संख्या काय असणार आहे? मोठी आहे. मग ह्या प्रश्नाचे उत्तर येईल की स्वयंसिद्धा महिला बचत गटाने 3,45,000 पापड तयार केलेले आहे, म्हणजेच दोन्ही गटामध्ये या गटाने स्वयंसिद्धा महिला बचत गटाने अधिक पापड तयार केलेले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 2 लाख बिया जमा केल्या. 2 लाख बिया जमा केल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी. आणि तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 3,25,000 बिया जमा केल्या. किती बिया जमा केल्या? 3,25,000. जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या? नक्कीच इथे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख ही संख्या लाख स्थानापर्यंत आहे. तर लाख स्थानावर इथे 2 आहे, इथे 3 आहे. 3 ही अंक जास्त आहे, 3 लाख ही जास्त आहे 2 लाखापेक्षा, म्हणून ही संख्या मोठी आहे. 2 लाख ही लहान आहे 3,25,000पेक्षा. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल की पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी जास्त बिया जमा केल्या. तिसरा प्रश्न, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील 2,01,306 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले, तर माळशिरस तालुक्यातील 1,97,208 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले, तर कोणत्या तालुक्यातील जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले? अगोदर पंढरपूर तालुक्यातील झेंडावंदन करणाऱ्या स्त्री पुरुषांची संख्या आहे 2,01,306 ही आपण इथे लिहिलेली आहे. आणि माळशिरस तालुक्यातील स्त्री पुरुषांची संख्या आहे 1,97,208. आता ह्या दोन संख्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर 2,01,306, म्हणजे ही संख्या मोठी आहे. ही संख्या आहे पंढरपूर तालुक्याची. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल की पंढरपूर तालुक्यातील स्त्री पुरुषांनी सर्वात जास्त झेंडावंदन. 4 नंबरचे उदाहरण काय आहे ते आपण पाहूया. एका प्रदर्शनात अन्नपूर्णा महिला बचत गटाने 5,12,345 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. हे अशा प्रकारचे उदाहरण सोडवत असताना आपण अगोदर माहितीचे विश्लेषण व्यवस्थित प्रकारे करायचे. अन्नपूर्णा
महिला बचत गट या गटाने 5,12,345 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आहे. त्यानंतर निर्माण महिला बचत गटाने निर्माण महिला बचत गट याने 4,12,900 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आहे. त्यानंतर 3 नंबरला सृजन महिला बचत गटाने 4,33,000 रुपयांच्या वस्तूंची विक्री केलेली आहे. आणि शेवटी सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने 5,11,937 रुपयांच्या वस्तूंची विक्री केलेली आहे. 5,11,937. अशा प्रकारे आपण उदाहरणामध्ये जी माहिती सांगितलेली आहे ती सुटसुटीत आणि योग्य प्रकारे इथे लिहून घ्यायची आहे उदाहरण सोडवत असताना. त्यानंतर आपण पाहूया काय विचारलं आहे. तर सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली. बघा इथे सुरुवातीला विचारलेले आहे की सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली. इथे बचत गटाने केलेल्या वस्तूंची जी विक्री आहे ती इथं रुपये दिलेले आहेत. त्यामध्ये आपण बघूया सर्वात जास्त रुपयांची विक्री कोणाची आहे. 5 लाख, 4 लाख, 4 लाख, 5 लाख. लाख स्थानावरचे अंक मोठा आहे 5 इथे आणि इथे 5 आहे. त्यामुळे ह्या दोन संख्यामधील आपल्याला मोठी संख्या शोधावी लागेल. त्यानंतर 5,12,345 ही संख्या 5,11,937 पेक्षा मोठी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल अन्नपूर्णा महिला बचत गटाने सर्वात जास्त विक्री केलेली आहे. पहिला प्रश्न आहे सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली आहे. त्याचं उत्तर येईल अन्नपूर्णा महिला बचत गटाने सर्वात जास्त विक्री केलेली आहे. सर्वात जास्त वस्तूंची विक्री केलेली आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे बघा. त्यामधीलच उपप्रश्न आहे कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली आहे. यामध्ये लहान संख्या आपल्याला शोधावी लागेल. तर लहान संख्या 4 लाखामध्ये येईल. 4,12,900 आणि इथे आहे 4,33,000. म्हणजे 4,12,900 ही 4,33,000 पेक्षा कमी आहे. म्हणजेच सर्वात कमी विक्री निर्माण महिला बचत गटाने केलेली आहे. तर ह्या उपप्रश्नाचं उत्तर येईल की निर्माण महिला बचत गटाने सर्वात कमी विक्री केलेली आहे. त्यानंतर बचत गटांनी केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा. आपल्याला बचत गटांनी केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहायची. मग ह्या दिलेल्या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत. जसे की आता चढत्या क्रमाने लिहायचे आहे म्हणजे आपल्याला सर्वात लहान संख्या अगोदर लिहावी लागेल. सर्वात लहान संख्या आहे 4,12,900. इथे मी लिहिते सुरुवातीला 4,12,900. 1 नंबरला ही संख्या येईल. त्यानंतर दुसरी संख्या येईल 4,33,000. 3 नंबरला संख्या येईल 5,11,937 आणि 4 नंबरला संख्या येईल 5,12,345. म्हणजे सर्वात मोठी संख्या ही शेवटी येईल कारण आपल्याला इथे चढता क्रम लिहायला सांगितलेले आहे. आपण हा लिहिलेला आहे या संख्येचा चढता क्रम. बालमित्रांनो तुमच्या अधिक माहितीसाठी आपण इथे एक तक्ता बघणार आहोत. बघा या तक्त्यामध्ये काय गंमत आहे ती. इथे संख्या दिलेल्या आहेत. त्यानंतर या संख्येचे वाचन आपण इथे लिहायचे आहे आणि त्या संख्येपुढे म्हणजे 1च्या समोर 1च्या पुढे असलेल्या शून्यांची संख्या आपल्याला इथे लिहायची आहे. पहिली संख्या आहे 1. या संख्येचे वाचन आपण कसे करतो 1. या 1च्या पुढे एकही शून्य नाही आहे. त्यानंतर दुसरी संख्या आहे 10.
म्हणजे 1च्या पुढे 1 शून्य आहे. नंतरची संख्या आहे 100. 1च्या पुढे 2 शून्य आहेत. नंतरची संख्या आहे 1000. 1च्या समोर 3 शून्य आहेत. नंतरची संख्या आहे 10,000. या संख्येमध्ये 1च्या समोर 4 शून्य आहेत. तुमच्या लक्षात येत असेल, जशी जशी संख्याचं स्थान वाढत जात आहे तशी तशी संख्यातील शून्यांची संख्या एक एकने वाढत जात आहे. पुढची संख्या आहे 1 लाख. 1 लाख असे आपण त्या संख्येचे वाचन करतो. या संख्येमध्ये 1च्या समोर 5 शून्य आहेत. समोरची संख्या आहे 10 लाख. 10 लाख या संख्येच्या समोर शून्यांची संख्या आहे 6. त्यानंतरची संख्या आहे 1 कोटी. 1 कोटी. 1 कोटी या संख्येमध्ये 1च्या समोर शून्यांची संख्या आहे 7. त्यानंतरची संख्या आहे 10 कोटी. 10 कोटीमध्ये शून्यांची संख्या येईल 8. नंतरची संख्या आहे 1 अब्ज. 1 अब्ज या संख्येमध्ये 1च्या पुढे शून्यांची संख्या आहे 9. तुमच्या लक्षात आलेले असेल की प्रत्येक संख्येचे जसे जसे स्थान वाढत जात आहे, जसे की एकक असेल तर शून्यांची संख्या काहीच नाही. दशक असेल तर शून्यांची संख्या 1. शतक स्थानावरील संख्या असेल तर शून्याची संख्या 2. अशा प्रकारे अब्जस्थानापर्यंत जसे जसे आपण संख्या लिहित जाऊ मोठी मोठी तशी तशी शून्यांची संख्या ही वाढत जात आहे. 2011च्या जनगणनेनुसार आपल्या भारत देशाची लोकसंख्या ही खाली दिलेली 10 अंकी संख्या आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अंकी संख्या ही आपल्या भारताची 2011च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या आहे. तर ही संख्या आपण वाचूया. 1 अब्ज 21 कोटी 1,93,422. म्हणजे ही 10 अंकी संख्या अब्ज स्थानापर्यंतची संख्या आपण इथे वाचलेली आहे. तर मुलांनो, हे आहेत आपले सराव संच 5 आणि 6. मुलांनो, तुमच्या वहीमध्ये सराव संच 3, 4, 5 आणि 6 सोडवायचे आहेत. जर काही तुम्हाला अडचण असेल तर आपण आपल्या पुढच्या तासिकेला सोडवूयात. धन्यवाद.